अशा प्रकारच्या तंत्र आणि मंत्र विद्येचा वापर करून रामराजे साहेब, मला तुम्हाला सांगायचंय की तुम्ही जिंकू शकत नाही. त्यासाठी विकासाची कामं करावं लागतात आणि मनं जिंकावं लागतात. आघोरी तांत्रिक आणून माझ्या बंगल्यावर मंत्रतंत्र करून तुम्हाला त्यातनं काय मिळणार नाही. आणि अशा गोष्टी जर होऊन जर लोक इलेक्शन जिंकत असती तर देशामध्ये फक्त आघोऱ्यांनीच राज्य केलं असतं. अशा प्रकारच्या गोष्टीचा आणि अशा चुकीच्या कृत्याचा मी या ठिकाणी निषेध करतो. मला फोन आला की बंगल्याच्या भोवतीने काही मांत्रिक तांत्रिक फिरतायत आणि या ठिकाणी विडणीमध्ये ते आमच्या विरोधातल्या कॅन्डिडेटच्या घरी जात असताना सर्व गावकऱ्यांनी मिळून त्यांना पकडलं. आता पकडल्यानंतर त्यांना मारहाण होऊ नये या हेतूने मी या ठिकाणी आलो आणि त्यांना मी विचारलं तर ते म्हटले रणजित सिंग नाईक निंबाळकरच्या बंगल्याच्या भोवतीने फिरलोय आणि तिथंच काय करायचं ते केले आणि फक्त विडणीत जाताना आम्ही सापडलो. पण त्यांनी माफी मागितली आणि मग त्यांना आपण या ठिकाणी म्हटलं की कुणी मारहाण करू नका विनंती केली आणि त्यांना या ठिकाणावरून जाऊन दिले. हमने पूछा था मेरे बेटा यहाँ पे चुनाव हो रहा है, बोले बाबा हो रहा है, रणजीत सिंह ताजी खड़े हुए हैं. मैंने कहा उनके घर चलो.